The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि सकलं विद्यां विदुरज्ञानं देवरूपं सुजीव विमलचक्षु गभीरघोषं गौरवन्नं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेमा विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या सायंकाळच्या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी ऐतिहासिक अशोक विजयादशमी तथा 68व्या महाधम्मक्रांती वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री साजापूर तालुका जिल्हा औरंगाबाद येथे आपण ही धम्मदेसना श्रवण करीत आहात। या प्रसंगी माझ्या समवेत उपस्थित असलेला संपूर्ण श्रामणेर संघ आणि आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आज ऐतिहासिक असा हा विजयादशमीचा महान मंगलमय दिवस आहे। याच दिवशी सम्राट अशोकाने बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन संपूर्ण जम्बूद्वीपाला बुद्धमय करण्यासाठीचं पाऊल उचललं, शस्त्र टाकून दिलं आणि अहिंसेच्या मार्गाने आपला राज्यकारभार चालविण्याचा संकल्प केला। स्वतः उपोषतधारी दान शील आणि समाधीचा अभ्यास करून एक धर्मराजा म्हणून त्याने आपली स्वतःची ओळख निर्माण केली आणि त्या सम्राट अशोकाने ज्या दिवशी बुद्ध धम्माचा स्वीकार केला बनते मोगली पुत्ततिष्य आणि भिक्षू संघाकडून त्याच ऐतिहासिक दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन त्याच ऐतिहासिक दिवसाचं औचित्य साधून महामानव बोधिसत्व
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 68 वर्षांपूर्वी म्हणजे आजच्याच दिवशी 14 ऑक्टोबर 1956 ला नागांच्या नागभूमीमध्ये गुरु चंद्रमणी यांच्या हस्ते त्रिसरणासह पंचशील ग्रहण करून रीतसर विधिवत बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि जमलेल्या लाखो जनसमुदायास 22 प्रतिज्ञा देऊन न भूतो न भविष्यती अशी ऐतिहासिक धम्मक्रांती रक्ताचा एकही थेंब न सांडविता या नागपुरामध्ये भारतामध्ये घडवून बाबासाहेबांनी या मेलेल्या समाजामध्ये नव चैतन्य निर्माण केलं आणि म्हणून त्या महामानवास सुद्धा शतदा वंदन करतो या मंगलमय दिनी. बघा, बाबासाहेब होते. आपण कल्पना करू शकतो यदा कदाचित जर बाबासाहेब जन्माला आले नसते तर आज आपण जे सोन्याचे दिवस जगतो आहोत, भरझरीचे कपडे, गाड्या, घोड्या, नोकरी, मोठा पैसा, स्वाभिमान, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला आज प्राप्त झालेल्या आहेत, त्याचा सर्वस्वी श्रेय जर कुणाला जात असेल तर ते म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते. कारण कालचा मेलेला समाज, ज्यांच्या गळ्यामध्ये मडकं होतं, कमरेला झाडू होता, कवडीची किंमत नव्हती ज्या समाजाला, सावलीचा ज्यांच्या विंटाळ होत होता, अशा दुर्लक्षित समाजाला बाबासाहेबांनी नवसंजीवनी दिली. आणि आज बघा, संपूर्ण जगभरामध्ये आपला समाज सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये विजय हासिल करतो आहे, उच्च दर्जाचं जीवन जगतो आहे, प्रगतीचा आलेख त्यांचा उंचावत आहे आणि त्यामुळे त्या महामानवाचे आपल्यावरती अनंत उपकार आहे. महामानव, महापुरुष जन्माला येत असतात, त्यांचं इति कर्तव्य ते पार पाडत असतात. आपल्या जीवाचं रान करून आपल्या प्रपंचाकडे लक्ष न देता, आपल्या संसाराकडे लक्ष न देता, आपल्या आरोग्याकडे लक्ष न देता ते सर्वांच्या हितासाठी आणि सुखासाठी आपण आपलं जीवन वेचत असतात, खर्ची घालत असतात. भगवान बुद्ध बाबासाहेब म्हणतात की महापुरुषांचं केवळ गुणगान गाणं, त्यांचा केवळ जय जयकार करणं हे कधी कधी त्या महापुरुषांसाठी हानिकारक ठरत असते. आपल्या समाजाचा 68 वर्षांचं जर ऑडिट केलं तर बोटावर मोजण्या एवढे लोक जर सोडले आपण, जे बाबासाहेबांच्या इमानाला जागणारे आहेत, तर बहुतांश लोक बघा स्वतःमध्ये मशगूल आहेत. प्रपंच, संसार, मुलं बाळ, नोकरी, एन्जॉय लाईफ, ऐशोआरामाचं जीवन, यामध्ये बहुतांश लोक गर्क आहेत. बघा, वेळ नाही आहे लोकांना बाबासाहेबांचं काम करण्यासाठी. मी नेहमी सांगतो की ज्यांना वाटते मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे, ज्यांना वाटते बाबासाहेबांनी आमच्यावरती अनंत उपकार केले आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीने आपली जिम्मेदारी समजून, आपलं कर्तव्य समजून, बाबासाहेबांच्या ऋणांची जाणीव ठेवून समाजाला 3 गोष्टी दिल्या पाहिजे. पहिली गोष्ट तर आपण जर ज्ञानीवंत आहे, आपल्याला धम्माचं, बाबासाहेबांचं नॉलेज असेल, बुद्धाचं नॉलेज असेल, आपण हुशार असेल, समाजामध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी आपण पात्र असेल, तर आपली बुद्धिमत्ता आपण खर्च केली पाहिजे. आपली बुद्धिमत्ता समाजामध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी खर्च केली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण समाजात परिवर्तन व्हावं यासाठी वेळ दिला पाहिजे. कारण वेळ दिल्याशिवाय परिवर्तन घडणार नाही. आणि तिसरी गोष्ट, आपण जी काही मिळकत आपली कमवतो, सम्यक आजीविकेतून आपण जे काही संपत्ती कमवतो, मी प्रवचनातून तर नेहमीच सांगतो त्याचे 4 हिस्से केले पाहिजे. हे तर भगवंताने सांगितलेलंच आहे. पण बाबासाहेब सुद्धा म्हणाले, तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा म्हणजे 100ला 5 रुपये, 100 रुपये कमवत असाल तर त्यातला 5 रुपये तुम्ही काढून ठेवले पाहिजे. पण आज काय 100 रुपयाचा तर विषयच नाही बापा. दररोजचे हजारो रुपये येत असतील, किती येत असतील तर ते मोजण्यासाठी तर पैशांच्या मशीन असतील लोकांकडे. कालच एक जणाने सांगितलं, भंतेजी म्हणे आपल्या माणसाकडे गेलो, एका लय मोठा माणूस, त्याच्याकडे पैसे मोजण्याची मशीन आहे म्हणे.
किती पैसा येत असेल तर बिलकुल पैसा आला पाहिजे, सम्यक आजीविकेतून तो कमवलाही पाहिजे, आपली माणसं मोठी झाली पण पाहिजे, परंतु आपल्या लोकांनी बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची जाणीव ठेवली पाहिजे. आणि म्हणून तिसरी गोष्ट काय दिली पाहिजे समाजाला? आपण आपला पैसा दिला पाहिजे, पैसा खर्च केला पाहिजे. आणि त्यामुळे ह्या तीन गोष्टी आपण जे देऊ शकतात समाजाला, तेच बाबासाहेबांचे खरे अनुयायी आहे. आणि हे केवळ द्यायचंच नाहीये, तर दुसरी गोष्ट की समाजामध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी आपण अगोदर स्वतःला लायक बनवलं पाहिजे. कारण स्वतः पंचशिलेचं पालन करत असेल, स्वतः हिंसा करत नसेल, स्वतः चोरी करत नसेल, व्याभिचार करत नसेल, खोटं बोलत नसेल, चुगली करत नसेल, व्यर्थ बडबड करत नसेल, दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करत नसेल, तर तो व्यक्ती पात्र ठरतो समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी, समाजामध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी ती व्यक्ती पात्र ठरते. अगोदर स्वतः पात्र असेल तर इतरांना आपण ते देऊ शकतो. आणि म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण समाजाला दिल्या पाहिजे, पण त्यासाठी स्वतःची पात्रता आपण निर्माण केली पाहिजे. परंतु बहुतेक ठिकाणी बघा, बरेच लोक केवळ उत्सव साजरे करताना आपल्याला दिसतात. बघा, उत्सव प्रिय लोक आपली झालेली आहे. जयंती धूम धडाक्यात करतात, 1-2 महिने जयंती करतात, बिलकुल पैसे कितीतरी खर्च करतात आणि म्हणतात बस बाबासाहेबांची जयंती आली की झालं. म्हणजे मी नेहमी सांगतो, दुपारी सांगितलं, नेहमीच सांगतो, जयंती बाबासाहेबांची आणि आयुष आपली, एन्जॉय आपला. जयंती बाबासाहेबांची आणि पंचपक्वान खायचं आपण. जयंती बाबासाहेबांची, भरझरीचे कपडे आपल्याला. आणि बाबासाहेबांच्या कामासाठी जर मग वेळ मिळत नसेल तर त्या तशा जयंत्या करण्यात काय अर्थ आहे? कारण बाबासाहेबांचं मोठेपण, बाबासाहेबांची विद्वत्ता ही बाबासाहेबांच्या ठिकाणी आहे कायमच. आपण त्यांचा गुणगान गायलं, आपण त्यांचा जय जयकार केला म्हणून बाबासाहेब मोठे होतील असा काही विषय नाहीये. आपण जय भीम म्हणलो म्हणजे बाबासाहेब मोठे झाले असं काही आहे का? आपण निळी लावून घेतली म्हणजे बाबासाहेब मोठे झाले असं काही आहे का? असं बिलकुल नाहीये. आपण जर आचरणिक गोष्टीला महत्व दिलं तरच आपण बाबासाहेबांच्या अनुयायी आहोत असा त्याचा अर्थ होतो बघा. आणि म्हणून कधी कधी भगवान बुद्ध म्हणाले, चांगल्या गोष्टीची किंमत सर्वच लोकांना कळत नाही. चांगल्या गोष्टींची किंमत वेळ निघून गेल्यावर जर समजली तर त्याला काही अर्थ पण उरत नाही बघा. कधी कधी आपले आई वडील किंवा म्हातारी लोक जे असतात आपल्या घरामध्ये असतात, आपण त्यांना किंमत देत नाही. आणि जेव्हा आम्ही कोणाच्या अंतिम संस्काराला जातो तर एवढे रडतात बापा, विचारताच कामा नाही. मुक बसा म्हणणारे लोक तर असतातच. जाऊ द्या ना, आता झालं आता म्हणणारे ते अश्रू आणतात आपल्या डोळ्यात बिचारे, आणि ते रडणारे एवढं रडतात की खरंच जणू काय बापा लय काय काय गेलं. पण मला म्हणायचंय, भगवान बुद्ध म्हणाले, मेल्यावर रडण्यापेक्षा जिवंत असताना त्यांची काळजी घेतली, त्यांना प्रेम दिलं तर कामात येईल. मेल्यावर रडून काय फायदा आहे? होईल का फायदा? ते उठून बसेल का? हा, आता समजलं म्हणेल तुझं प्रेम आणि मी उठतो. असं झालं का कधी? म्हणून जिवंतपणे माणसाची किंमत समजली पाहिजे. पण सर्वांनाच कळत नाही. मेल्यावर पश्चाताप होतो आणि पश्चातापाच्या अश्रू गाळण्यामध्ये काही उपयोग होत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगतो. ऍक्च्युली सकाळपासून बोलतच आहे, बिलकुल बोलणं सुरूच आहे. आरामाचा तर दिवसाला तर काय आपण आराम करतच नाही, आराम भेटतच नाही. पहिली गोष्ट करण्याचाही विषयच नाही, म्हणून जास्त बोलत नाही. पण छोटासा दृष्टांत सांगतो, मोटिवेशनल दृष्टांत स्टोरी आहे. मी बऱ्याचदा सांगितलेली आहे, तुम्ही पण श्रवण केली असेल. पण तरी सुद्धा महामानव आपल्याला जे देतात ते जर आपण जपलं नाही, टिकवलं नाही, त्याला सांभाळलं नाही, त्याला सुरक्षित ठेवलं नाही तर आपली गत कशी होते हे या दृष्टांतामध्ये आहे बघा. एकदा एक नगर होतं. त्या नगराचा एक राजा होता. तो दयाळू कनवाळू होता. त्याच्यामध्ये कारुण्य होतं, प्रेम आपुलकी जिव्हाळा होता, इतरांना मदत करण्याचा भाव होता. आणि तो राजा एकदा आपल्या नगरामधून चाललेला असताना एका ठिकाणी तो पोहोचला. त्याला एक झोपडी दिसली. त्या झोपडी समोर एक लोहार फाटके तुटके कपडे घातलेला, एकदम मळकटलेले कपडे घातलेला, फाटलेले कपडे घातलेला, गरीब, अत्यंत दयनीय अवस्था त्याची, लाचार असलेला तो लोहार बाबासाहेब राजाला दिसला. राजाला त्याची लगेच दया आली.
राजाने मनोमन विचार केला की मी राजा आहे, याचे पण दिवस बदलले पाहिजे. आता सर्वांनाच काही वाटत नाही दुसऱ्याचे दिवस बदलाव, आपल्याला वाटते आपले दिवस बदलाव, आपलंच भलं व्हावं, आपल्याच मुलांचं भलं व्हावं, आमच्याच मुलीला चांगला मुलगा भेटावा, आमच्याच मुलाला चांगली मुलगी भेटावी, आमचंच घर व्हावं, आम्हालाच नोकरी लागावी ना, आमचीच दुनिया व्हावी ना, आम्हीच राजे ना, आम्हीच सर्व काही. आणि जग गेलं कुठं खड्ड्या. दुसऱ्याच्या प्रती काही भाव म्हणजे तुम्ही नाही बाबा, तुमच्या मनात असेल पण बऱ्याच जणांच्या मनात नसतो. म्हणून त्या राजाला दया आली त्या गरीबाची आणि त्याला वाटलं की याला पण मालामाल केलं पाहिजे, ह्याला पण श्रीमंत केलं पाहिजे, याच्यासाठी आपण त्याला मदत केली पाहिजे. तर काय मदत करू शकतो? तर राजाने त्याला एक चंदनाची बाग भेट दिली. बाग समजते ना? बाग चंदनाची, रोपटे होते, एक शेत होतं चंदनाची पूर्ण बाग. त्याने भेट दिली त्या गरीबाला. मग भेट दिल्यानंतर तो जाम खुश झाला. आता कोणाला भेट दिली, काही दिलं तर कोण दुखी होईल काय? जाम खुश तो. मग खुश झाला तर त्यानं ती बाग स्वीकारली आणि बाग स्वीकारल्यावर त्या बागेत रोपटे होते ना चंदनाचे, त्याला खत पाणी निंदन खुरपण सर्व काही वेळोवेळी केलं. खूप जपलं त्या बागेला. मग ती चंदनाची रोपटी मोठी मोठी झाली, त्याची झाडं तयार झाली. आजही चंदन फार महागडा आहे बघा. साबण साठी, परफ्यूम साठी, स्प्रे साठी, अगरबत्ती साठी किंवा अजून काय काय साठी चंदनाचा वापर केला जातो बघा. चंदन फार महागडा आहे. अध्यात्मातही चंदनाला फार महत्व आहे आणि भौतिक दुनियेमध्ये सुद्धा चंदनाला फार महत्व आहे. मग ती बाग जेव्हा दिली होती त्या गरीबाला, तेव्हा ती रोपटे होती ती झाड. परंतु काही दिवसानंतर त्यानं पूर्ण निगा राखली त्याची आणि ती झाडं तयार झाली, मोठमोठी चंदनाची झाडं तयार झाली. मग मोठी चंदनाची झाडं तयार झाल्यानंतर त्याने त्याच्यावरती कुऱ्हाड चालवली बागेवर. आता बाग मोठी झाली, बरीच दिवस झाले, मोठमोठी झाडं झाली, पूर्ण बाग त्याने कुऱ्हाडीने तोडली. तोडल्यानंतर त्याने एक फास रचला. फास समजते का तुम्हाला? तुम्ही शेतकऱ्याचे आहे की नाही? आम्ही शेतकऱ्याचे आहे. म्हणून फास म्हणजे एका ठिकाणी त्याला रचलं, त्याला पूर्ण लाकडांना रचून मग त्याला वाळू दिलं, सुकू दिलं सगळ्या लाकडांना. मग ते वाळले लाकडं सुकले. आता कोणते लाकूड तोडलं काही दिवस झाले की ते सुकते. आता आमच्याकडे बघा, आमच्या कामगाराने जे काही झाडं होते असे नको ते खालून खालून ते चाळले आणि एका ठिकाणी रचून ठेवले. आता ते पाणी तापवण्यासाठी कामी येतात. चूल मांडली, पाणी तापवणं सुरू आहे सकाळी, कारण आपल्याकडे श्रामणेर शिबिर आहे, उपासक पण येत राहतात. तर मग त्या बागेतल्या त्या बागवानाने म्हणजे त्या गरीबाने ती बाग मोठी झाल्यावर तोडले सर्व झाडं, ते एका ठिकाणी रचले, ते सुकू दिले, वाळू दिले आणि एक दिवस काळी लावली, फुकून दिले. आता फुकून दिले तर फुकून दिल्यावर काय होते? फुकून दिले तर फुकून दिली ना. फुकून दिल्यावर त्याचा कोळसा राख झाली. कोळसा राख झाल्यावर हा ऑलरेडी होता लोहा. आता लोहाराला कोळशाची गरज पडते. तुम्ही कधी पाहिलं असेल तर बघा, त्याला कोळसा लागते. ते पोत्याने गोणीमध्ये भरू कोळसा विकत आणते तो. आणि मग हे सगळे चंदनाचे लाकडं जळाले होते, जळून त्याची राख झाली होती. तर यानं आपल्याला लागेल तेवढा कोळसा घरामध्ये कुठेतरी ठेवून दिला. बाकी राहिली होती राख, तर ती राख यानं फेकून दिली. उरलेला कोळसा पण यानं आपल्या नातेवाईकांना दिला. आणि मग याचे दिवस काय बदलले नाही, हे जशास तसा, जैसे थे परिस्थिती याची. मग पुन्हा काही दिवसानंतर तोच राजा ज्याने याला चंदनाची बाग भेट दिली होती की नाही, तो राजा पुन्हा आपल्या नगराची प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाला. मग निघाल्यावर पुन्हा राजाला त्या गरीबाची दया आली. जेव्हा तो राजा तिथे आला, त्याला आठवलं राजाला की काही दिवसांपूर्वी या झोपडीमध्ये राहणाऱ्या एका गरीबाचे दिवस बदलावेत, तोही मालामाल व्हावा, तोही श्रीमंत व्हावा, इतरांच्या बरोबरीमध्ये तो यावा, यासाठी म्हणून मी ह्याला चंदनाची बाग दिली होती भेट. आता याचे नक्कीच दिवस बदलले असतील. याने कुठेतरी बंगला बांधला असेल, उच्च दर्जाचं जीवन जगत असेल, पोराबाळाचं फार चांगलं झालं असेल, याचं भलं झालं असेल असं राजाला वाटलं. राजाने रथ थांबवायला सांगितला आणि आपल्या सेवकांना सांगितलं, आदेश दिला की जा बरं जरा, झोपडी तर तीच दिसत आहे पण कुठेतरी निघून गेला असेल,
तो गरीब माणूस बंगला बांधून झोपडी असेल ठेवली असेल, कोणी असेल तर तिथे विचारा की ज्याला मी चंदनाची बाग दिली होती भेट तो कुठे गेला. सेवक गेले, राजाचा आदेश. सेवक गेले, पाहतो तर तो माणूस तसाच मळकटलेल्या कपड्यांमध्ये, फाटलेल्या तुटलेल्या कपड्यांमध्ये, एकदम लाचार दीन त्या घरामध्ये बसलेला होता. तर सेवक म्हणे की इथं एक माणूस राहत होता, तो गरीब होता. काही दिवसांपूर्वी राजाने त्याला चंदनाची बाग भेट दिली होती, तू त्याला ओळखतो काय? तो म्हणाला मीच आहे. तर तो सेवक म्हणे की बा राजा बाहेर वाट पाहत आहे. याचा राजा वाट पाहत आहे म्हटल्यावर तर बापा याला वाटलं राजा माझी वाट पाहत आहे. हा खुश बाहेर येतो, खरंच पाहतो राजा रथात बसून याची वाट पाहत आहे. हा गेला राजाजवळ, हात जोडून म्हणे महाराज मी काय सेवा करू? राजा म्हणे सेवा नको करू, मला एवढंच सांग फक्त की काही दिवसांपूर्वी तुला चंदनाची बाग भेट दिली होती, त्याचं तू काय केलं? तो म्हणे महाराज तुम्ही जेव्हा बाग दिली होती तेव्हा छोटे छोटे झाड होते, रोपटे होते. मी मन लावून त्याला पाणी घातलं, खत घातलं, निंदन केलं, खुरपण केलं, खूप मन लावून झाड वाढवले, झाड मोठे झाले. मग झाड मोठे झाले आणि बरेच दिवस झाले म्हणून मी त्याच्यावर कुऱ्हाड चालवली. कुऱ्हाड चालवल्यावर ते सर्व झाड एका ठिकाणी जमा केले, रचले, ते सुकवले, वाळवले आणि एक दिवस त्याला काडी लावली, जाळले. जाळल्यावर त्याचा कोळसा झाला आणि राख झाली. राजा म्हणत होता पुढं काय, पुढं काय? राजा ऐकत होता आणि हे सांगत होता लय उत्साहानं, तीर मारलाय जसा काय लय मोठा. तर राजा म्हणे मग पुढं? तर म्हणे महाराज मी आहे लोहा, मला कोळशाची गरज आहे. त्यातून जो कोळसा मिळाला तो माझ्याकडे ठेवला, जो ज्यादा कोळसा होता तो माझ्या नातेवाईकांना दिला आणि राख फेकून दिली. राजानं डोक्यावर हात मारून घेतला. राजानं पश्चाताप व्यक्त केला की आपण किती अज्ञानी माणसाला, किती मूर्ख माणसाला चंदनाची बाग भेट दिली, ज्याची पात्रताच नव्हती अशा माणसाला चंदनाची बाग दिली. राजानं डोक्यावर हात मारून घेतला आणि त्याला विचारलं, अरे बाबा तुझ्याकडे त्या बागेतील एखादं लाकूड आहे का शिल्लक काही? तो म्हणे हो महाराज मी कुऱ्हाडीचा दांडा बनवलेला आहे. काय बनवलंय ना? कुऱ्हाडीचा दांडा. आपल्याकडे बाभळीच्या, लिंबाच्या किंवा अजून कशाच्या लाकडाचा दांडा बनवतात कुऱ्हाडीचा. इथं मड्यावर भेटना कोणाला चंदनाचं लाकूड जाळायला, आणि यानं काय केलं? कुऱ्हाडीचा दांडा बनवला. राजानं पुन्हा डोक्यावर हात मारून घेतला की कुऱ्हाडीचा दांडा चंदनाच्या लाकडाचा? ते म्हणे आहे का तुझ्याकडे? हो म्हणे महाराज मी आता घेऊन येतो. ते गेलं घरामध्ये धावत पळत आणि त्यानं ते दांडा कुऱ्हाड घेऊन आलं. महाराज म्हणे चल म्हणे माझ्या बरोबर तुला घेऊन जातो. तर राजा घेऊन गेला त्याला चंदनाच्या व्यापाऱ्याकडे. चंदनाच्या व्यापाऱ्याकडे घेऊन गेल्यानंतर त्याला म्हणे दाखव इकडे लाकूड. आणि चंदनाच्या व्यापाऱ्याला राजा म्हणे हात तोल या लाकूड आणि याचं काय मोल येईल, काय किंमत येईल ती दे याच्या हातावर टेकव. आता दांडा म्हणजे चांगला मोठाच दांडा राहते, कुऱ्हाडीचा दांडा. कुऱ्हाड मजबूत राहते, झाड तोडण्यासाठी वापरल्या जाते. त्या चंदनाच्या व्यापाराने ते तोललं, तो लय पैसे आले त्याचे. ते पैसे पाहून याचे डोळे फिरले आणि यानं डोक्यावर हात मारून घेतला. राजाकडे टकमक 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 पाहत होता. राजा डोळे वाचून त्याच्याकडे पाहत होता. राजाला राग येत होता त्याचा, राजाला चीड येत होती त्याची. पण राजाला वाटलं बायाला मारून हाणून काय फायदा, हे लयच मूर्खच दिसते, एकदम बिलकुल कामातून गेलेलं दिसतंय, हे एकदमच अज्ञानी दिसतंय. हे याला चंदनाच्या बागेचं मोल कळालं नाही. याला बोलण्यातच काय अर्थ आहे? कारण भगवंतानं सांगितलं कोणाच्या नादी लागावून कोणाच्या नादी लागू नये, याच्याबद्दल उपदेश केला भगवंतानं. भगवान म्हणाले मूर्खाच्या नादी लागलो आपण, जर आपण सुज्ञ असेल, आपण शहाणे असेल, पण मूर्खाच्या नादी लागत असेल तर आपण त्याच्याहून जास्त मूर्ख आहे असा त्याचा अर्थ होतो. खरं की खोटं? तुम्ही लय लागले असाल बाबा कोणा मूर्खाच्या नादी. ते घरातले असतील आणि बाहेरचे असतील. मूर्खाच्या नादी लागलं की ते मूर्ख आपल्याला मूर्ख बनवत. म्हणून कोणाच्या नादी लागायचं हे ठरवलं पाहिजे, नाही का? तर म्हणून राजानं डोक्यावर हात मारून घेतला होता आणि यानं नंतर हात मारून घेतला आपल्या डोक्यावर. आणि मग राजाकडे पुन्हा गयावया करून म्हणे महाराज
माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पुन्हा एकदा दया करा आणि मला दुसरी एखादी बाग देता काय? राजा म्हटला अजून 5 मिनिटं जर इथं थांबला तर मी डायरेक्ट फाशीचं फरमान सोडेल तुझ्यावर. त्यानं बिलकुल असं धुमट ठोकली तिथे, गेलं पळून, बर्बादी केली. मानवी जीवनातही असंच होते. आपले महापुरुष दयावान असतात, करुणावान असतात, आपल्या जीवाचं रान करतात, स्वतःकडे लक्ष देत नाही, आपल्या संसार प्रपंचाकडे लक्ष देत नाही. बिलकुल बाबासाहेबांनी तसंच केलं. धाड धापट होते बाबासाहेब, प्रचंड 5-6 फूट उंची. तुम्ही फोटो पाहत असाल कधी. गोरे गोमटे होते. MA, PhD, DSc, LLD, DLiT, बॅरिस्टर ॲट लॉ एवढ्या डिग्र्या घेतल्या. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जाऊन शिकले. त्या काळामध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकले जाऊन बाबासाहेब. आणि गोरे गोमटे होते दिसायला, प्रचंड सिलवान होते, चारित्र्य संपन्न होते, स्वतःचा विचार करणारे नव्हते, इतरांचाच विचार मनामध्ये होता, कारुण्याचा भाव होता, बोधिसत्वाची चर्या होती त्यांची. राबले बघा. पाय फ्रॅक्चर झाला, गुडघा फ्रॅक्चर झाला होता, 40गावला जळगावला पडले होते टांग्यातून बाबासाहेब. मणक्याचा त्रास व्हायचा, पाठीचा त्रास व्हायचा, कमरेचा त्रास व्हायचा, अर्ध डोकं दुखायचं बाबासाहेबांचं. जागरण केल्यामुळे डायजेशन सिस्टम खराब झाली, शुगरचा प्रॉब्लेम झाला तयार, बीपीचा प्रॉब्लेम तयार झाला. हे सगळं असताना देखील स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून त्यात पुन्हा भर 2-4 लेकरं मेले बाबासाहेबांच्या. आपल्या राजरत्न गेला, इंदू गेली, रमेश गेला, गंगाधर गेला. बाबासाहेबांनी पर्वा नाही केली. 3 मुले, मुलगी, पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने पर्वा नाही केली. ज्याने चालाया आम्हाला स्वतःचे पाय दिले, त्या भीमरायाला सांगा तुम्ही काय दिले. एका कवीचे हे शब्द आहेत बघा. अशामध्ये प्रचंड ऊर्जा आहे या शब्दांमध्ये. आपल्याला चालवण्यासाठी बाबासाहेबांनी स्वतःचे पाय दिले, स्वतःचं जीवन दिलं. कोण आज व्यक्ती असा आहे की घरचं कोणीतरी गेलाय आणि तरी समाजासाठी काम करताय, स्वतःचं आरोग्य धोक्यात आहे पण तरी समाजाचा विचार करताय. स्वार्थाने भरलेली लोक आज सर्वत्र पाहायला मिळतात. मीपणा, मोठेपणा, अहंकार, नाव, पद, प्रतिष्ठा याला हपापलेली लोक आज आपल्याला पाहायला मिळतात समाजामध्ये. सर्वच क्षेत्रामध्ये, ते धार्मिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, शैक्षणिक राजकीय क्षेत्र असो, अजून कोणतं क्षेत्र असो, स्वार्थी लोक पाहायला मिळतात बघा. माझा काय स्वार्थ आहे म्हणतात याच्यात. माझं नाव आहे का, माझं गाव आहे का, माझं पद आहे का, प्रतिष्ठा आहे का, मला महत्व दिल्या जाते का, इतरांचा विचार करायला लोक धजत नाहीत, तयार होत नाहीत. पण बाबासाहेब असे झाले की स्वतःपेक्षा इतरांची काळजी घेतली. रमाईला क्षयरोग झाला होता, टीबी झाली होती. एखादा माणूस थांबू शकतो घरी, लेकरं वाचत नाहीत, लेकरं लहानपणात बालपणातच मरतात. आपण थांबलो पाहिजे, बायकोची निगा राखली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, तिचा दवाखाना केला पाहिजे, असं वाटू शकते सर्वसामान्य लोकांना. बघा आज आम्ही पाहतो, खेड्यापाड्यात फिरतो, शहरात फिरतो, शिकलेल्यांकडे जातो, गरिबांकडेही जातो, अशिक्षितांकडेही जातो, पण भरपूर लोक असेच भेटतात की जे फक्त स्वतःचा विचार करतात. भरपूर लोक. बाबासाहेबांनी स्वतःच्या कमाईचा 20वा हिस्सा द्या म्हणाले. आज भरभरून श्रीमंती आहे आपल्या समाजाकडे, धन दौलत पायावरती लोळण घेत आहे आपल्या समाजाकडे. जर ठरवलं तर प्रत्येक ठिकाणी चॅरिटी हॉस्पिटल, बँका, मोठमोठे विपස්සना सेंटर, मोठमोठे विहार, भिक्खू संघाची चांगली व्यवस्था आपले लोक करू शकतात. पण करायला जमत नाही. नाव ठेवायला लय जमते पहा, त्रुट्या काढायला जमतात, करणारालाही पाय खेचतात, करणारालाही अडथळा निर्माण करतात. हे आम्ही अनुभवतोय लहानपणापासून. तुमच्या माहितीसाठी बाबासाहेब भगवान बुद्ध म्हणाले, करणाराला सहकार्य केलं पाहिजे. आपण नाही सहकार्य केलं करता येईल तर आपण शांत बसलं पाहिजे, पण काड्या नाही केल्या पाहिजे. खेकडा प्रवृत्ती आपली नसायला पाहिजे. जर आपल्या घरातलं कोणी काम करत नाहीये, आपण स्वतः काम करत नाहीये, तर काम करणाऱ्यांबद्दल बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. सम्राट अशोकाचं नेहमी उदाहरण सांगतो. भिक्षू संघामध्ये जो काही चंगळवाद चाललेला होता,
सम्राट अशोकालाही वाटलं की हे बदललं पाहिजे, चांगला वातावरण निर्माण झालं पाहिजे, भिक्खू संघ चांगला निर्माण झाला पाहिजे, धम्माचा दायात झालो का असं भंतीजींना विचारल्यावर भंतीजी म्हणाले, महाराज जरी तुम्ही किती विहार वगैरे बांधले असतील, कितीही पैसा लाखो करोडो रुपये खर्च केला असेल, पण भिक्खू संघाला सूचना, भिक्खू संघाला काही आदेश तेव्हा तुम्ही देऊ शकता, निर्देश तेव्हा देऊ शकता जेव्हा तुम्ही धम्माचे दायाद असाल. आणि धम्माचं दायाद त्यांना म्हणतात ज्यांनी स्वतःचा मुलगा, मुलगी किंवा स्वतःच्या घरातलं कोणीतरी कायमस्वरूपी भिक्खू संघामध्ये दान दिलेलं असते. कारण भिक्खूचं जीवन, जे भिक्खू प्रामाणिकपणे जीवन जगतात, जे विश्वासाने जीवन जगतात, जे श्रद्धायुक्त चित्ताने जीवन जगतात, जे विनयाला धरून जीवन जगतात, बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची जाणीव ठेवून समाजामध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी जे भिक्षू काम करतात, त्यांच्यासाठी आपण जगलो पाहिजे, त्यांचे आपण मायबाप बनलो पाहिजे बिलकुल. आणि त्यामुळे भिक्खूचं जीवन हे फार त्यागमय आहे. ज्यांचा मुलगा, आता बघा आपल्याकडे श्रावणेर शिबिर आहे, मी तर म्हणतो ज्यांच्या घरातून मुलगा आला असेल त्या मायबापाचं मन तर काही लागतच नसेल. आता इकडे तरी आम्ही शिकवतो यांना म्हणून ते मन थोडस लागते त्यांचं, पण 10 दिवसात किती बेचैनी होत असेल मायबापाला हे तुम्ही स्वतःच्या अनुभवातून पाहत असाल. आणि ज्यांनी आपल्या पोटचा गोळा अनेक वर्षांपासून दिला असेल, जीवनभर दिला असेल, ब्रह्मचारी म्हणून दिला असेल, त्यांच्या मनाची काय अवस्था असेल, किती भयंकर त्याग असेल त्यांचा. आणि म्हणून मी हे यासाठी सांगतो आहे की त्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी जीवाचं रान केलं, सर्वस्व अर्पण केलं, काहीच ठेवलं नाही. प्राध्यापक म्हणून जीवन जगत होते आणि प्राध्यापक म्हणून जीवन जगू शकले असते, पण सोडचिठ्ठी दिली मध्येच. वकील होते, वकिलीही सोडली बाबासाहेबांनी. माहितीये तुम्हाला, खूप पैसा कमवू शकले असते, पण बाबासाहेबांनी सर्व काही सोडलं आणि महत्व दिलं समाजामध्ये होणाऱ्या परिवर्तनाला. परिवर्तन घडून आणलं, न भूतो न भविष्याची, असा मी जो शब्द प्रयोग केला बघा. बाबासाहेबांनी खरंच, ज्यांना खरंच कवडीची किंमत नव्हती, काल कवडी मोल जिने वामनचे होते, आज जुळे जगताशी प्रेमाचे ना. कोणाची पोरगी लंडनला, तर कोणाची न्यूयॉर्कला पोरगा आहे, तर कुणाचा अमेरिकेमध्ये आहे, तर कुणाचा ऑस्ट्रेलियाला आहे, तर अजून कुठे कुठे आहे की नाही. ही कुणाची पुण्याई आहे? बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे. आणि म्हणून तुम्हाला हा जो दृष्टांत सांगितला ना मी, त्या दृष्टांताचा मतितार्थ अत्यंत सरळ आणि सोपा आहे. त्या राजासारखेच बाबासाहेब होते, त्यांना दया आली, त्यांनी आपल्याला हे वैभव प्राप्त करून दिलं, ही श्रीमंती दिली, आणि त्याचबरोबर एक नवी ओळख आपल्याला व्हावी, आपली एक नवी ओळख तयार व्हावी, म्हणून आजच्याच दिवशी नागपुरामध्ये बुद्ध धम्म दिला बाबासाहेबांनी आपल्याला. पण जर बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेणारे लोक त्या बुद्ध धम्माला सुरक्षित ठेवत नसतील, त्यात सांगितलेल्या तत्वांचं पालन करत नसतील, बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करत असतील, उपोषण पाळत नसतील, विहारात जात नसतील, आपलं योगदान देत नसतील, धम्म प्रचारासाठी आपलं योगदान देत नसतील, सामाजिक कार्यासाठी आपली बुद्धिमत्ता, वेळ, पैसा खर्च करत नसतील, तर मला सांगा बाबासाहेब पुन्हा येतील का? येतील पुन्हा बाबासाहेब? कसे येतील बाबासाहेब पुन्हा? आणि म्हणून त्या राजाने त्या गरीबाचे दिवस बदलावेत म्हणून जी चंदनाची बाग भेट दिली होती ना, आपल्यालाही बाबासाहेबांनी अनमोल अशा 2 भेटी दिल्या. कोणकोणत्या? एक तर संविधान दिलं, सर्वोत्तम भेट, ज्यामुळे आपल्यामध्ये परिवर्तन होत आहे. संविधान ही सर्वोत्तम भेट आहे पहिली, आणि दुसरी सर्वोत्तम भेट आहे ती म्हणजे बुद्ध धम्माची आजच्या दिवशी दीक्षा दिली आपल्याला. माहिती आहे तुम्हाला? आणि त्यामुळे कर सको तो अपनी वाणी में कुछ असर पैदा करो, रुख हवाओं का बदल दे वो हुनर पैदा करो, और तुम्हें सम्मान से जीना है अगर इस देश में, तो हर घर में आंबेडकर पैदा करो, एक आंबेडकर पैदा करो, असं एका कवीनं म्हटलेलं आहे. आपल्या घरात बाबासाहेब तयार केले पाहिजे. शेवटचं सांगतो तुम्हाला, आपले लोक नेहमी म्हणतात भंतेजी चांगले असले पाहिजे, समाजात परिवर्तन झालं पाहिजे, भारत बुद्धमय झाला पाहिजे. मी त्या सगळ्या लोकांना म्हणतो, हे म्हणणं, त्याच्यावर भाषण देणं, बोलणं लय सोपं आहे, दुसऱ्याकडून अपेक्षा करणे लय सोपं आहे, पण त्याची सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे.
भारत बुद्धमय व्हावा आणि आपण 9 दिवस दुसरीकडे भरकटावं, काय भारत ढेकळाचा बुद्धमय होईल? भारत बुद्धमय व्हावा आणि आपण 10 दिवस दुसरीकडेच काय वाजवत बसत असेल तर काय ढेकळं भारत बुद्धमय होईल? भारत बुद्धमय व्हावा आणि 22 प्रतिज्ञाचा आपल्याला विसर पडला आणि काय ढेकळाचा भारत बुद्धमय होईल? भारत बुद्धमय व्हावा आणि विहारात कधीच जाण्याचं नाव नाही, काय भारत बुद्धमय होईल? भारत बुद्धमय व्हावा आणि कधी जिंदगीत दान पुण्य करत नाही, काय भारत बुद्धमय होईल? भारत बुद्धमय व्हावा आणि कधी पंचशील पालन करत नाही, कधी अष्टशील माहित नाही, काय भारत बुद्धमय होईल? भारत बुद्धमय व्हावा परंतु आपलं मन निर्मळ करण्यासाठी कधी ध्यान करत नाही, काय भारत बुद्धमय होईल? भारत बुद्धमय व्हावा पण आपल्या घरातलं कुळातलं कोणी भंतेजी बनवून देत नाही, काय भारत बुद्धमय होईल? म्हणून भारत बुद्धमय नक्कीच होईल, पण त्याची सुरुवात आपल्यापासून करावी लागेल आणि ही गोष्ट आपल्या लोकांना समजली पाहिजे. आणि त्यामुळे अनमोल भेटी पुन्हा पुन्हा मिळत नसतात आणि त्यामुळे आज बुद्धाचा धम्म बघा सर्वत्र प्रसारित होतो आहे. आपण त्या बुद्ध धम्माला टिकवलं पाहिजे, आचरणात आणलं पाहिजे, आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणलं पाहिजे. आजच्या दिवशी म्हणजे विजयादशमीला बाबासाहेबांनी दीक्षा दिली आणि लगेच दुसऱ्या दिवशी 15 तारखेला बाबासाहेबांनी जे ऐतिहासिक भाषण दिले की नाही, त्या भाषणामध्ये बाबासाहेब आपल्या लोकांना उद्देशून म्हणाले की बुद्ध धम्माच्या बद्दल भारत ही शून्य, भारतामध्ये शून्य अशी परिस्थिती आहे. उगम रीतीने धम्माचे आचरण करून तुम्हाला धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. शब्दप्रयोग बघा बाबासाहेबांचा कसा आहे, तुम्हाला धम्माचं आचरण करून धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. नाहीतर इथल्या व्यवस्थेनं तुमच्याकडे बोट करून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धम्म पाठवला. आणि आज जे लोक ज्यांना आज 68 वर्षानंतर सांगावं लागते की अनवाणी पायानं फिरू नका, रंगीबेरंगी कपडे घालू नका आणि कुठे जाऊन झुकू नका, म्हणजे आपण कोणावर टीकाटिप्पणी करत नाही, परंतु आज 68 वर्षानंतर जर हे सांगावं लागत असेल तर हे फार खेदजनक आहे. तुमच्या माहितीसाठी आमच्यासारख्या विचार करणाऱ्या व्यक्तीसाठी हे मोठं डेंजर आहे, भयंकर आहे. त्या बाबासाहेबांच्या किती अपेक्षा होत्या आपल्याला माहिती आहे तुम्हाला? प्रचंड अपेक्षा होत्या बाबासाहेबांकडून. धम्मरथाची 4 चाकं आहात म्हणाले बाबासाहेब तुम्ही. भिक्खूलाही जबाबदारी दिली, भिक्खूंनाही जबाबदारी दिली, उपासकांनाही जबाबदारी दिली आणि उपासिकांनाही जबाबदारी दिली. असं नाहीये की भिक्खूचंच काम आहे. भिक्खू तेव्हाच काम करतील जेव्हा उपासक सहकार्य करतील, बरोबर की नाही? एकच कोणी काम करू शकत नाही किंवा उपासकच कसे काम करतील? भिक्खू पण त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, भिक्खूने पण प्रचार प्रसार केला पाहिजे, भिक्खूने पण वेळ दिली पाहिजे, भिक्खूने पण अभ्यास केला पाहिजे, भिक्खूने पण विनयाने राहिलं पाहिजे, भिक्खू मध्ये सुद्धा विश्वास असला पाहिजे, बाबासाहेबांच्या बद्दल श्रद्धा असली पाहिजे, त्यांच्या अनंत उपकारांची जाणीव असली पाहिजे. काम करणारे लोक पात्र जर असतील, काम करणारे लोक जर प्रामाणिक असतील तर निश्चितपणे समाजामध्ये चांगलं सकारात्मक परिवर्तन घडून येऊ शकते. पण काम करणारे लोक जर डुप्लिकेट असतील, काम करणारे लोक अप्रामाणिक असतील, काम करणारे लोक लुटणारे, फसवणारे, ठगवणारे असतील, काम करणारे लोक लुबाडणारे असतील, काम करणारे लोक स्वार्थी असतील, ढोंगी असतील, ते कोणत्याही क्षेत्रातले, मग धार्मिक क्षेत्रातले असो की सामाजिक क्षेत्रातले असो, जर हे काम करणारे, नेतृत्व करणारेच लोक जर बरोबर नसतील तर समाजात काय परिवर्तन होईल? आणि मी उघडपणे जाहीरपणे सांगतो आहे, कुणाला असं पर्सनली नाव ठेवत नाहीये, समाज फार चांगला आहे हे मी अनुभवतो आहे बघा लहानपणापासून. सर्वसामान्य लोक खूप चांगले आहेत, पण त्यांना सुधरवण्याची जबाबदारी ज्या बुद्धिवंताने, बुद्धिवाद्यांनी घेतली आहे, मग ते ग्रहस्थ असो की धर्मगुरू असो, ते जर नीट असतील, सरळ असतील तर सर्वसामान्य लोक निश्चितच बदलू शकतात आणि बदलू शकतात, बदलत आहेत हे मी अनुभवत आहे. दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आपलं आहे. रोज जे लोक ऐकतात, श्रवण करतात, प्रवचन, धम्मदेशना, त्यांच्यामध्ये बदल होतो आहे बघा. लोक बोलून दाखवतात, फोनवरती, मेसेजवरती परिवर्तन होत आहे. एखादी कितीतरी आया सांगतात, भंतेजी घरातलं वातावरण खूप चांगलं बनत आहे. कोणीतरी बाबा सांगतात, भंतेजी घरातलं वातावरण खूप चांगलं बनत आहे. कोणती तरी पत्नी म्हणते, भंतेजी वातावरण चांगलं बनत आहे. कोणीतरी पती म्हणते, भंतेजी वातावरण खूप चांगलं बनत आहे. मुलं म्हणत आहे, कितीतरी लोकांच्या समाजामध्ये म्हणजे घरामध्ये परिवर्तन होत आहे. आणि परिवर्तनच बाबासाहेबांना अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे. परिवर्तनाशिवाय काहीच नाही. मी नेहमी शब्द प्रयोग करतो, फुकटचं बाबासाहेबांचं खाण्यात काही अर्थ नाही.
खाणं कोणालाही जमते, देणं जमलं पाहिजे. घेणं कोणालाही जमेल, देणं जमलं पाहिजे. आणि त्यामुळे नाव ठेवणं कोणालाही जमेल. परिवर्तन घडवण्यासाठी आपण स्वतः वेळ दिला पाहिजे, बुद्धिमत्ता खर्च केली पाहिजे. आणि त्यामुळे आज या मंगलमय दिनी सायंकाळच्या प्रहरी आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात आणि भगवंताच्या रूपासमोर बसून आम्ही सुद्धा थोडक्यात आपल्याला ही धम्मदेशना दिली. हा दृष्टांत खरंच फार महत्वाचा आहे. चांगल्या भेटी पुन्हा पुन्हा मिळत नाहीत. म्हणून मरण्याच्या अगोदर बाबासाहेबांना समजून घ्या. मरण्याच्या अगोदर बुद्ध धम्म संघाच्या प्रती एकनिष्ठ श्रद्धावान बना. मरण्याच्या अगोदर धम्म आचरणी बना. मरण्याच्या अगोदर आपण स्वतःच्या परिवारामध्ये स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणा आणि निर्वाणाकडे वाटचाल करा. अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो आहे. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.